नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 8 आहे, ज्यामध्ये आपण DMR पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओज मार्फत आपण कव्हर करत आहोत, ज्यामध्ये आपण आतापर्यंत विषय न्याय व त्यासोबतच आपण PYQ क्वेश्चन्स देखील आपण ॲनालिसिस केलेले आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। तर मित्रांनो, आपल्याच्या भाग 8च्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या सर्व पदांसाठी तुम्ही कोणत्याही पदाकरता अर्ज केला असेल, ज्यामध्ये फार्मासिस्ट असो, लॅब टेक्निशियन असो, लॅब असिस्टंट असो, MSW ची पोस्ट असो, लायब्ररीयन असो, कोणतीही पोस्ट असो, त्या सर्व पदांकरता आजच्या व्हिडिओमधले आपले प्रश्न जे आहे जे की अतिशय इम्पॉर्टंट असणारे आहेत। त्यामुळे व्हिडिओला काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आणि ज्यांना कोणाला DMR ची ही परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये क्रॅक करायचे आहे त्यांच्यासाठी आपण स्पेशली क्रॅश कोर्स देखील आपण उपलब्ध केलेला आहे, तर तो तुम्हाला कुठून आणि कसा मिळवता येईल याबद्दल देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। चला मित्रांनो, पाहू आपल्याच्या या भाग 8 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक पहिला आपला, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सर्व मुस्लिम विवाह आणि घटस्फोटाच्या नोंदणी अनिवार्य करणे विधेयक मंजूर केले? तर कोणत्या राज्यानं केलेलं आहे? तर हा एक चालू घडामोडीमधला प्रश्न आहे आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% अपेक्षित आहे की तुम्हाला परीक्षेत प्रश्न हा येऊ शकतो। आणि मोस्टली पाहिलं तर तुम्हाला या प्रकारचे प्रश्न जे थोडक्यामध्ये विचारण्यात येतात। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की आसाम। तर आसाम राज्य सरकारने जे आहे जे की अलीकडेच सर्व मुस्लिम विवाह आणि घटस्फोटाच्या नोंदणी अनिवार्य आहे असं एक विधेयक त्यांनी पारित केलेलं आहे। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न दुसरा आपला, नुकतेच बातम्यामध्ये पाहिलेले वाढवण बंदर कोणत्या राज्यात आहे? तर हे वाढवण बंदर, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की आपल्याच म्हणजे की महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि महाराष्ट्र राज्यामधील पालघर या जिल्ह्यामध्ये आहे। तर पालघर जिल्ह्यामध्ये हे जे वाढवण बंदर आहे, ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर या बंदराचं उद्घाटन कोणी केलं असा तुम्हाला थोडक्यात प्रश्न आला तर ते आहेत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे थोडक्यामध्ये केलेलं आहे। तर हे सर्व पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवून घ्या, परीक्षा दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला विचारले तर परीक्षामध्ये हे विचारलं देखील जाऊ शकतं। त्यामुळे हा एक IMP प्रश्न आहे आपल्यासाठी, तुम्ही हे देखील लक्षात ठेवून घ्या। त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की 3 असा आहे, अलीकडे दुसरे आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया कॉन्क्लेव्ह कोठे आयोजित केले गेले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की नवी दिल्ली। नवी दिल्ली या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये दुसरे आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया कॉन्क्लेव्ह जे की आयोजित केलं गेलेलं होतं। ऑप्शन नंबर ए या ठिकाणी नवी दिल्ली होणार असेल। त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 14 असा आहे की माइंडफुलनेस इंडिया समिट कोणत्या शहरात होणार आहे? तर माइंडफुलनेस इंडिया समिट, तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की मुंबई या शहरामध्ये थोडक्यामध्ये होणार आहे। ऑप्शन बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर मित्रांनो, तुम्ही DMR मधल्या कोणत्याही पदाकरता, ज्यात फार्मासिस्ट असो, लॅब असिस्टंट असो, लॅब टेक्निशियन्स असो, MSW ची पोस्ट असो, लायब्ररीयन असो किंवा एक्सरे टेक्निशियन्स अशी कोणतीही पोस्ट असो, त्या सर्व पोस्ट आपल्याकडे टेक्निकल आता उपलब्ध झालेले आहे। त्या सर्वांची आपण प्राइस देखील वेगवेगळी ठेवलेली आहे। तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवू शकता। तर तुम्ही जे त्याचा जर अभ्यास केला तर 100% तुम्हाला कोणत्याही महागड्या कोर्सची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल। तर ज्यांना कोणाला ही परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून संपूर्ण काय तो स्टडी मटेरियल मिळवू शकता। त्यानंतरचा प्रश्न 5वा असा आहे, राजस्थानमध्ये अलीकडेच नोंदवलेल्या कोंगो फिवरचा प्रकार काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, एक जो की व्हायरल हा प्रकार आहे कांगो फिवरचा, जे की राजस्थानमध्ये अलीकडेच नोंदवला गेलेला एक प्रकार आहे। तर हा एक IMP प्रश्न आहे, तुम्हाला हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की आपला प्रश्न क्रमांक 6वा असा आहे, कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की कार्बन डायऑक्साईड हा जो आहे थोडक्यामध्ये वायू ग्रीन हाऊसला जो की इफेक्टला कारणीभूत असतो। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 7वा असा आहे, -% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 49% जे की सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही। त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे, जागतिक चिमणी दिवस कधी साजरा करतात?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 20 मार्च रोजी जे आहे थोडक्यामध्ये जागतिक चिमणी दिवस हा साजरा जर करतात. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती 2025च्या संपूर्ण A to Z तयारी करता आपले असलेले अतिसंभव प्रश्न संच व ईबुक किंवा टेक्निकल क्वेश्चन्स बँक घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुमच्या हवे त्या पोस्टनुसार आपण टेक्निकल देखील तुम्हाला उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये MSW, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लायब्ररियन व फार्मा या सर्व पदांची तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल देखील मिळणार आहे, ज्यामध्ये आपण DMRच्या पदभरती अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे व त्यासोबत TCSचे अतिसंभव प्रश्न संच व त्यासोबत 2023चे जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला 1500 2000 असे द्यावे लागतील किंवा तुम्हाला कोणत्याही बुक्सची देखील अजिबात गरज पडणारी नसेल. जर तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये DMRची एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, कारण का यामध्ये जे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असं आपण संपूर्ण काही इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमचा PYQ प्रश्नांचा देखील सराव होणार असेल. सर्व घटकांची आपण या ठिकाणी संपूर्ण काही माहिती दिलेली आहे व त्यासोबत मागील परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांचा देखील आपण समाविष्ट केलेला आहे. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे प्रथम प्रयत्नामध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, ज्याची आपण सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 500 रुपये ठेवलेले आहे, जे की टेक्निकल सोबत तुम्हाला मिळणार असेल. जर तुम्हाला टेक्निकल अधिक हवा असेल, ज्यामध्ये लॅब असिस्टंट, लॅब टेक्निकल किंवा फार्माचे, त्यानुसार त्याची प्राइस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाणारी असेल. तर ज्यांना कोणालाही मिळवायचं आहे लगेच मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे. सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर अवेलेबल करून दिलं जाणार असेल, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणार असेल आणि तुमची तयारी देखील जोराने सुरू होणारी असेल. तर नक्की एक्झाम क्रॅक करण्याकरता आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा दोन्हीचाही अभ्यासक्रम आपण परिपूर्ण उपलब्ध करून दिलेला आहे, जे की तुम्हाला इतरत्र पाहता फक्त नॉन टेक्निकलसाठी तुम्हाला 1000 1500 2000 पे करावे लागत असतील, परंतु आपल्याकडे एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये सर्व काही आपण तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत, जे की 100% यशाची हमी देणारे आहे. तर ज्यांना कोणाला प्रथम प्रयत्नामध्ये एक्झाम क्रॅक करायचे आहे त्यांनी आपल्या नक्की व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व मिळवून घ्या. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 9वा प्रश्न असा आहे, इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की भात आणि गहू. त्यानंतरचा आपला पुढील 10वा प्रश्न, शेतीचे व्यापारीकरण म्हणजे डॅश होय, तर काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की नगदी पिकांचे उत्पादन होय. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा, खालीलपैकी कोठे भारतातील पहिला लोहमार्ग आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की मुंबई ते ठाणे हा जो आहे भारतातील पहिला लोहमार्ग आहे. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची थोडक्यामध्ये निवड झाली इसवी सन 1946 मध्ये. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला राज्यघटनेवर देखील प्रश्न असणारे आहेत, नागरिक शास्त्रावर देखील असणारे आहेत, भूगोलावर देखील असणारे असतील. हे सर्व विषय जे आहेत ते IMP विषय आहेत आणि या सर्वांचेच तुम्हाला बेसिक्स क्वेश्चन्स माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा असा आहे, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी, जे की फ्रँक अँथोनी यांना जे आहे थोडक्यामध्ये मनोनीत करण्यात आले होते पहिल्या बैठकीच्या वेळी. त्यानंतर 14वा प्रश्न, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 9 डिसेंबर 1946 ला झालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा, राजकुमारी अमृता कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधानात सभेवर निवडून आल्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की केंद्रीय प्रांत यामधून निवडून आल्या. त्यानंतरचा 16वा प्रश्न, सूर्यघर योजनेत प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते ठरले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की गुजरात हे राज्य ठरले. त्यानंतर 17वा प्रश्न, पंतप्रधान सूर्यघर योजनेचा शुभारंभ कधी झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 13 फेब्रुवारी 2024 रोजी झाला. त्यानंतरचा 18वा प्रश्न, वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की आनंदमठ या साहित्यातील आहे वंदे मातरम. त्यानंतरचा प्रश्न 19वा, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आहे थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे.
त्यानंतरचा 20वा प्रश्न आपला पॅरामेशियम यांचे प्रजनन कोणत्या पद्धतीने होते? पॅरामेशियमचे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की द्विविभाजन या पद्धतीने जे आहे थोडक्यामध्ये पॅरामेशियम याचे प्रजनन पद्धत आहे. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या भाग 8 मधील टॉप 20 क्वेश्चन होते जे की आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या व्यतिरिक्त कोणत्या टॉपिकवर स्पेशली क्वेश्चन्स हवे असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही आम्हाला सांगू शकता. आणि ज्या कोण्या विद्यार्थ्यांना टीचर्स पॅटर्ननुसार संपूर्ण काही ए टू झेड अभ्यासक्रम हवा असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून तुम्ही मिळवून घ्या आणि संपूर्ण मिळवून घेण्यात लगेच तुमच्या तयारीला तुम्ही एक चांगल्या पद्धतीने सुरू करू शकता. ज्याप्रमाणे आपण 2023 मध्ये अनेक उमेदवारांची भरती DMR मध्ये केलेली होती त्याच प्रकारे आता आपण या पदभरतीमध्ये सुद्धा करणार आहोत. त्यामुळे आपला क्रॅश कोर्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार असेल. त्यामुळे लगेचच्या लगेच व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.